नमस्ते. आज आपण प्रिन्सिपल सेंटर मध्ये आपली एक लाडकी अम्मा आहे आणि तिला खूप म्हणजे त्रास होत होता आणि सेंटर मध्ये आल्यानंतर तिच्यामध्ये खूप छान बदल झाले आणि ते बदल बघितल्यानंतर त्यांच्या फॅमिलीने एक छान डिसिजन घेतलाय आणि एक गुड न्यूज घेतली, म्हणजे गुड न्यूज दिली त्यांनी. तर आपण आम्हाला काय त्रास होता, त्याचबरोबर गुड न्यूज काय हे बघूयात. तर नमस्ते. तुमचं सगळ्यांना शुभ नाव सांगा. नाव सांगा. यल्लम्मा मेत्रे. ठीक आहे, आपल्या यल्लम्मा मेत्रे आजी आहेत. तर अम्मा मला एक सांग, तू थेरपी सेंटर मध्ये येण्याच्या आधी तुला काय काय होत होतं, काय काय त्रास होत होता? जसं की गुडघे दुखायचा लय त्रास होता. बरं, आता गुडघे दुखीचा जो त्रास होता त्यामुळे तुला बसायला उठायला येत होतं का व्यवस्थित? नाही, येत नाही बाथरूमला होता, जायला जमत होतं? जमत नाही होता जास्त. घरामधली जी कामं आहेत म्हणजे भांडी कपडे वगैरे, तर ते व्यवस्थित काहीच करायला येत नाही. बरं, म्हणजे वजन जास्त होतं, वजन जास्त असल्यामुळे गुडघेदुखीचा त्रास होता आणि त्या गुडघेदुखीच्या त्रासामुळे त्यांना बसता उठता येत नव्हतं, वॉशरूमला जाता येत नव्हतं, घरातली कामं सुद्धा करता येत नव्हती. ठीक आहे. आणि त्याचबरोबर अजून एक त्रास होता, जसं की अम्मा म्हटली की त्यांचा हा जो हात आहे, हा केवढा होता, कसा होता हात? आता इथपर्यंत येत होता, आता इथपर्यंत येते चांगला. म्हणजे अम्मा सांगतात की त्यांचा जो हा हात आहे, हा अगोदर फक्त एवढाच करत होता, पण इथपर्यंत असं जात नव्हतं. पण आता तुम्ही स्वतः बघितलं की त्यांनी कसं करून दाखवलं, तर एवढाच होत होता तो आता लांब पर्यंत त्यांना करता येतो. ठीक आहे. मला आणखीन एक विचारायचंय, या गुडघ्यांसाठी दवाखान्यात दाखवलं का? डॉक्टर काय बोलले? डॉक्टर बोललं पण आयुर्वेद गोळी खायचं म्हणलं. ते काढला पण 3 महिना पत्त्या ठेवला. मग किती पैसे खर्च केले दवाखान्यात? 1.5 लाख रुपये गेला. आपण बरं ऑपरेशन केलं का? ऑपरेशन करायचं म्हणलं तर नको म्हणलं, पोरगा नका करायचं किती म्हणून. खर्च सांगितलं होतं हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन साठी? ऑपरेशन करायला सांगितलं होतं पण मी नको म्हणलं. तरी अंदाजे खर्च किती सांगितला होता ऑपरेशन साठी? खर्च भरपूर येतो त्याला, लाखाच्या वर जातो. 3 लाख पर्यंत सांगितलं. ओके. मग एक आहे की बाबा गुडघेदुखीचं ऑपरेशन जरी केलं तरी सक्सेस होतं नाही होत, त्यामुळे त्यांनी विचार नाही केला. चांगली गोष्ट झाली उलट की त्यांनी ऑपरेशन नाही केलं. मग तुम्हाला आपल्या थेरपी सेंटर बद्दल माहिती कशी मिळाली? माझी पोरगी सांगितलं. जमुना माझी मुलगी आहेत, जमुना दिदी आपल्याकडे थेरपीला येतात, तर त्यांनी यांना माहिती दिली आणि मग त्या सेंटरला यायला लागल्या. मग इथं आल्यावरती आता तुमचं वजन जे आहे, वजनावरती आणि गुडघेदुखीचा जो त्रास आहे याच्यावरती काही फरक वाटतोय? मला वजन कमी वाढतंय, गुडघ्या दुखायचं थोडं कमी वाढतंय, आता बसायला उठायला जमताय, स्वयंपाक करताय थोडंफार. मला हे घेतल्यानंतर अजून कमी होईल, चांगला होईल म्हणून मी घ्यायला लागला. ओके. म्हणजे आम्हाला सांगतात की थेरपीला आल्यानंतर एक टाइमच्या थेरपीने तर छान फरक पडलेलाच आहे, पण त्याच्यासोबत आता ते म्हणतात की आज स्पेशली दादाला घेऊन आलेले आहेत, कारण त्यांनी आपल्याकडे जी आपली मॉम चाम मॅट आहे ती घरामध्ये घेतली आहे. सेंटरमध्ये आल्यावरती एक टाइम थेरपी होते, पण घरामध्ये त्यांनी कसं VIP मेंबरशिप घेतली की ज्यामुळे त्यांचं वजन कमी झाले, गुडघेदुखी कमी झाले. तुम्ही हात पण बघितला की त्यांना एवढा असा म्हणजे वरती पण व्यवस्थित करता येतो. तर त्यांनी मॉमचाम जो तो घरामध्ये घेण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण घरामध्ये सगळ्यांना याची थेरपी घेता यावी. आम्हाला तर 3 टाइम घेताच येईल, पण त्याच्यासोबत त्यांचे बाकी फॅमिली मेंबर पण आहेत, त्यांच्या मिस्टरांना सुद्धा भरपूर त्रास आहे, तर सगळ्यांनाच यूज होईल या विचाराने दादांनी स्पेशली म्हणजे मुलांनी स्पेशली आईसाठी आपली मॉमच्या मॅट जी आहे ती घेतलेली. आताच्या तुम्ही जर बघताल तर मुलांचं जर सांगायचं झालं तर भरपूर रिस्पॉन्सिबिलिटी असतात, जबाबदाऱ्या असतात की त्या जबाबदाऱ्यांमध्ये या सिच्युएशन मध्ये आम्ही भरपूर लोकांचं बघतो की आई वडिलांसाठी कोणी करत नाही, की त्यांच्या जबाबदाऱ्या असतात ते त्याच पुढे करत जातात. पण म्हातारपणामध्ये जसं एक लहान मुलं असतं, तर लहान मुलाला त्याचे आई वडील सपोर्ट असतात किंवा लहान मुलाला त्याचे आई वडील घडवतात. तसं जेव्हा आई वडील म्हातारे होतात तेव्हा म्हातारपणामध्ये त्यांची काठी, त्यांचा आधार म्हणजे त्यांची मुलंच असतात. भरपूर ठिकाणी असा आधार कधी कधी सोडून जातो, साथ देत नाही. पण अम्मा आणि त्यांचे जे मिस्टर आहेत म्हणजे अम्मा आणि काका जे आहेत, तर ते खूप लकी आहेत की त्यांना त्यांची तशी म्हणजे एकदम छान मुलं मिळाले की जी या वयामध्ये सुद्धा एकदम नाजूक काचेच्या भांड्यासारखी त्यांची काळजी घेतात. तर खूप छान वाटतं. वन्स अगेन अभिनंदन 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 तुमचं पण, कॉंग्रॅच्युलेशन. ठीक आहे. तर खूप छान वाटतंय की आज त्यांच्या घरामध्ये मॉमच्या मॅट जी ती जात आहे. धन्यवाद.